नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग भांगरे डांगण हुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत। मित्रांनो, इथं आपण एक हॉटेल चालू केलं आहे। तर आपल्या हॉटेलचं नाव आहे भांगरे आणि इथं नेमकं आज आपल्याकडं सर आलेत मुंबईवरून। त्यांची गाडी बघा मित्रांनो, तर गाडीसुद्धा आपण बघणार आहे आतून बाहेरून। तर आता आपण ही गाडी आहे आणि सर आतमध्ये बसलेत। सरांचा सर्व काही सेटअप हा बघा मित्रांनो। तर सरांची आपण आता थोडक्यात मुलाखत घेऊ। सर नमस्कार। नमस्कार। माझं नाव प्रसन्न नाईक आहे। मी व्यवसायाने फोटोग्राफर आहे। हो। आणि माझ्याबरोबर माझे मित्र आहेत चंदू बानपट्टे। हो। हे यांनी पण गेली 30 वर्ष सिनेमॅटोग्राफी केलेली आहे। आता आम्ही दोघांचं वय झालंय 50च्या वर। हो। म्हणून आम्ही मिड लाईफ स्टोरीज नावाचं आमचं चॅनल चालू केलं। हो। आता त्या चॅनलच्या म्हणजे चॅनलसाठी नाही, पण आम्हाला अख्ख्या देशभर फिरायचं आहे आणि त्याची आम्ही सुरुवात केली आहे। पण आमचा मोटो आहे की कॅम्पिंग अक्रॉस सोल ऑफ इंडिया। हो। म्हणजे अख्ख्या भारतभर कॅम्पिंग करून राहायचं। म्हणजे आता जसं आम्ही इथे राहतोय, पांडुरंग साहेबांनी आम्हाला त्यांची जागा दिली आणि आम्ही ते आता कॅम्पिंग करतोय थोडक्यात। तर आता आम्ही आमचं जेवण बनवणार, आमच्याकडे सगळी व्यवस्था आहे। हो। असं आम्ही भारतभर भ्रमण करायचा विचार करतोय। हो। आणि त्यासाठी तुमच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहू द्या। आहेत सर आहे। आणि सर आता सेटअप तर तुमचा सर्वच आहे। हे सोलर सिस्टीम वगैरे सगळं नाही का, लाईटी वगैरे गाड्या लावणार। तर मित्रांनो, सरांचा हा सेटअप ही लाईटिंग वगैरे दिसते आपल्याला बघा। एकदम छान असा अप्रतिम लाईट आणि या लाईटमध्ये बघा कॅम्पिंग साईटच यांनी तयार केली। बाहेर गाडी उभी आहे। इथं जे स्वयंपाकाचा गॅस टेबल मांडलेले सर एका ठिकाणी आराम करतात आणि मस्त असा सेटअप बघा। लाईटिंगमुळे आकर्षक दिसतोय आणि रात्रीच्या वेळेस खूपच छान दिसेल मित्रांनो हे। तर बघा असं हा सेटअप सरांनी इथं बनवलं आहे। आता आपल्याला अजून खूप पुढे पाहायचे। तर चला एक आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहतच राहणार आहे पुढे। तसेच स्वयंपाकाचं सुद्धा सगळं आहेच आपल्याजवळ। तर मग असंच मला तुम्ही गाडी थोडीशी तुमची मला वेगळी वाटली। तर गाडीची सुद्धा एक माहिती द्या थोडंसं, कसं बनवलं। तुम्हाला आमच्या गाडीची टूर देऊया। तर आता हे कसं आहे, ही आमची गाडी बनवली आहे आम्ही। हो। ह्याच्यात फर्निचर करून फिक्स फर्निचर आहे। हा बेड सेटअप बनवला आहे आम्ही। हो। त्या बेड सेटअपमध्ये इथे हा मसाल्याचा डबा आहे, इकडे चहा वगैरे आता बाकीच्या वस्तू काढल्या आम्ही। हो। त्यानंतर इथे इंडक्शन स्टोव आहे। हो। आतमध्ये तुम्ही बघितला तर तो गॅसवाला स्टोव आहे। आहे। पण आमच्याकडे ही पण व्यवस्था आहे की कुठे तो गॅसचा स्टोव नाही काढायचा तर इंडक्शन स्टोववरती शॉर्टकटमध्ये चहा बनवली। हो। गाडीमध्ये 100 लिटरची टाकी फिट आहे। आपल्याला पाणी पाहिजे, आंघोळी करायची आहे, भांडी धुवायचे, सगळं काय आपल्याला करता येतं ह्यामध्ये। आणि इकडे पण आपण मग हे ठेवलेलं आहे, इकडे ड्रावर स्टोरेज आहे कपड्यांसाठी वगैरे। माझ्या मित्रासाठी त्या बाजूने आहे, माझं इकडे आहे कपडे। इकडे आमच्या इकडे पॉवर बँक बसवलेला आहे आणि हा जो पॉवर बँक आहे ह्याला इकडे वरनं सोलारवरनं चार्ज होतो तो। तसा तो इलेक्ट्रिकवरनं पण चार्ज करता येतो, सोलारवरनं करता येतो आणि गाडीच्या माध्यमातून पण चार्ज होतो। आणि दुसरं आता आम्ही काय आहे की इकडे तुम्ही बघाल तर आता तो फ्रीज, एक रेफ्रिजरेटर घेतलेला आहे आम्ही। तर या रेफ्रिजरेटरमध्ये मग दूध झालं, बाकी वस्तू या सगळ्या ह्याच्यामध्ये राहतात। तर सगळं व्यवस्था करून आम्ही आपलं असं फिरतो मस्तपैकी। आणि हे आपल्या आमच्या चॅनलचं नाव आहे मिड लाईफ स्टोरीज। तर मित्रांनो, या चॅनलवर जाऊन नक्कीच सरांना सपोर्ट करा। हे बघा, आणि वरती सरांनी सोलर सिस्टीम लावलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि ह्याच्या आतमध्ये स्टोरेज आहे, आतमध्ये स्टोरेज कॅरियर। मित्रांनो,
सरांनी गाडीची माहिती दिली, तरी पण आपण पुन्हा एकदा ही गाडी नीटनेटकी पाहू राहिलो आहे मित्रांनो. तर गाडीचं जे कॅरियर आहे त्याला संपूर्ण एक पेंटिंगचे चित्र लावलेले आहेत. सगळ्या बाजूनं ही पेंटिंग केलेले लावलेले गाडी आहे मित्रांनो. इर्टिका ही आपल्याला गाडी दिसते आणि गाडीच्या वर हे दिसतंय आपल्याला. तर ही पेंटिंग आणि वरून पाहिलं तर पूर्ण कॅरियर एवढा सौर प्लेट ही सरांनी गाडीवर फिट केलेली आहे. आणि सरांच्या सांगण्यानुसार ह्या प्लेटच्या खालचा भाग जो आहे मित्रांनो हा स्टोरेज म्हणजे कॅरियर माल सामान ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ही गाडी आपल्याला अशी लांबून दिसते. तर अशी खूप छान गाडी मित्रांनो, आवडली आपल्याला पाहता क्षणी. तर अशी मित्रांनो सरांनी इथं गाडी बनवली आणि योगायोग असा की आज सरांची इथं भेट झाली आपल्याकडं. तर चला मित्रांनो, कसा वाटतोय हा आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद. चला थांबतोय आपण. धन्यवाद सर.